तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न कव्हर केलेले आहेत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही एक रिक्वेस्ट आहे। तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी असा आहे की वाघांची गणना भारतात दर किती वर्षांनी केली जात असते? वाघांची गणना ही भारतामध्ये दर किती वर्षांनी केली जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। वाघाची जी जनगणना आहे ती दर 4 वर्षांनी भारतामध्ये केली जात असते। पुढचा प्रश्न या ठिकाणी भारतामध्ये कृषी गणना किती दर वर्षांनी केली जात असते? भारतामध्ये कृषी गणना ही दर किती वर्षांनी केली जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतामध्ये कृषी गणना जी आहे ती दर या ठिकाणी 10 वर्षांनी केली जात असते। पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांच्या नावापुढे महात्मा हा शब्द कोणत्या वर्षी लावलेला आहे? महात्मा गांधी यांच्या नावापुढे महात्मा हा शब्द कोणत्या वर्षीपासून लावण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। 1917 या वर्षापासून महात्मा गांधी यांच्या नावासमोर महात्मा हा एक महान शब्द लावण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जगातील कोणत्या देशाचे राष्ट्रपती नेहमी हनुमानाची मूर्ती त्यांच्या सोबत ठेवत असतात ते सांगायचं आहे। जगातील कोणत्या देशाचे राष्ट्रपती हे नेहमी त्यांच्या सोबत हनुमानाची मूर्ती सोबत ठेवत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। जगातील अमेरिका हा जो देश आहे या देशाचे राष्ट्रपती नेहमी त्यांच्या सोबत हनुमानाची मूर्ती एक ठेवत असतात। पुढचा प्रश्न डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक गेला तर अंधत्व येऊ शकत असते? डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक गेला तर नेहमी कायमचे अंधत्व येऊ शकत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। डोळ्यामध्ये जर फेविक्विक गेला तर नेहमीचे किंवा कायमचे अंधत्व एक येऊ शकत असते। पुढचा प्रश्न 26 जून 1874 या वर्षी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झालेला आहे? 26 जून 1874 या वर्षी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। शाहू महाराज यांचा जो जन्मदिवस आहे तो 26 जून 1874 या वर्षी एक झालेला आहे। पुढचा प्रश्न स्वयंपाकामध्ये चिंचेबरोबर दुसरी कोणती वस्तू वापरल्यास शरीराचा पीएच नियंत्रित होत असतो? स्वयंपाकामध्ये चिंचेबरोबर कोणती वस्तू वापरल्यास शरीराचा पीएच नियंत्रित होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। स्वयंपाकामध्ये चिंचेसोबत गूळ जर वापरला तर शरीराचा पीएच एक नियंत्रित केला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। 750 मिली ते 1000 मिली एवढे रक्त दर मिनिटाला खालीलपैकी कोणत्या अवयवातून जात असते? 700 मिली ते 1000 मिली एवढे दर रक्त जे आहे मिनिटाला कोणत्या अवयवामधून जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। 700 मिली ते 1000 मिली एवढे जे रक्त आहे ते दर 1 मिनिटाला मेंदू या अवयवामधून पार पडत असते। पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणकोणते मासे गोड्या पाण्यातील आहेत ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणकोणते मासे गोड्या पाण्यातील मासे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। वरीलपैकी दोन्ही म्हणजेच कटला आणि रोहू हे जे 2 मासे आहेत ते गोड्या पाण्यातील एक प्रमुख मासे बनलेले आहेत। तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे। कोळंबी सेवंडे हे खालीलपैकी कशाचे 2 प्रकार आहेत ते सांगायचं आहे। कोळंबी व सेवंडे हे खालीलपैकी कशाचे 2 प्रकार आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। कोळंबी तसेच सेवंडे हे जे आहेत ते प्रसिद्ध असलेले माशांचे एक प्रकार बनलेले आहेत। पुढचा प्रश्न या ठिकाणी कोळंबी आणि सेवंडे खालीलपैकी कोणत्या पाण्यातील प्रसिद्ध मासे आहेत ते सांगायचं आहे। कोळंबी आणि सेवंडे हे खालीलपैकी कोणत्या पाण्यातील एक प्रसिद्ध मासे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। कोळंबी तसेच सेवंडे हे जे 2 माशाचे प्रकार आहेत ते गोड पाण्यातील एक प्रसिद्ध प्रकार बनलेले आहेत। पुढचा प्रश्न या ठिकाणी लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांचा जो जन्म आहे तो महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये एक झालेला आहे। पुढचा प्रश्न कोणत्या उद्योगामध्ये प्रमुख कच्चा माल म्हणून ब्लॅक कार्बनचा उपयोग केला जात असतो? खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये प्रमुख कच्चा माल म्हणून ब्लॅक कार्बनचा उपयोग केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। रबर उद्योगामध्ये ब्लॅक कार्बनचा जो उपयोग आहे तो प्रमुख कच्चा माल म्हणून एक केला जात असतो। पुढचा प्रश्न या ठिकाणी लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये लोटेमाळ औद्योगिक केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे।
पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये जन औषधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? भारतामध्ये जन औषधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 7 जानेवारी या दिवशी भारतामध्ये जन औषधी दिन 1 साजरा केला जात असतो. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. परंतु आपण प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी इच्छुक असाल तर त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची पहिली बॅच आहे, जी आपल्याला PSIच्या डिपार्टमेंटल एक्झामसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. ही अत्यंत महत्त्वाची बॅच आहे. या बॅचेसची स्टार्टिंग आपल्याला अनअकॅडमीवर 22 डिसेंबर पासून झालेली आहे. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची निश्चय बॅच आहे मित्रांनो, ही आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन PSI, STI, ASO या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचेसची स्टार्टिंग 29 डिसेंबर पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. मित्रांनो, आपण जर एका महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 2099 रुपयाला मिळणार आहे. तसेच 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 5299 ला मिळणार आहे. तसेच जर आपण 2 वर्षाचे जर सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 16799 पर्यंत मिळणार आहे. आणि आपल्याला कुठल्याही बॅचेसमध्ये एनरोल करायचे असेल तर एक्झाम 10 हा कोड जरूर यूज करा, ज्यामध्ये आपल्याला 10% तुरंत डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेसचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता आणि पसंत आले तर प्लसचे सबस्क्रिप्शन जरूरच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या एक्सप्रेसला नवे रूप दिले जाणार आहे ते सांगायचं आहे. भारतातील कोणत्या एक्सप्रेसला नवे रूप दिले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील डेक्कन क्वीन ही जी एक्सप्रेस आहे, एक्सप्रेसला एक नवे रूप दिले जाणार आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये बांबू औद्योगिक केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? भारतामध्ये बांबू औद्योगिक केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील आसाम हे जे राज्य आहे, या राज्यामध्ये बांबू औद्योगिक केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कासव संवर्धन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? भारतामध्ये कासव संवर्धन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील बागलपूर हे जे शहर आहे, या शहरामध्ये कासव संवर्धन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, अन्नू राणी ही महिला खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. अन्नू राणी ही महिला खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली एक महिला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अन्नू राणी ही जी महिला आहे ती भालाफेक या खेळाशी संबंधित असलेली एक प्रसिद्ध महिला बनलेली आहे. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी एकूण किती शाळा सुरू केल्या ते या ठिकाणी ओळखायचं आहे मित्रांनो. महात्मा फुले यांनी एकूण किती शाळा सुरू केलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. महात्मा फुले यांनी एकूण 18 शाळा एक सुरू केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, कांजण्या हा रोग मुख्यत्वे कोणाला होत असतो ते सांगायचं आहे. या ठिकाणी कांजण्या हा रोग मुख्यत्वे कोणाला होणारा एक रोग आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कांजण्या हा जो रोग आहे तो मुख्यत्वे लहान मुलांना होणारा एक प्रसिद्ध रोग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यापासून कोणता जिल्हा एक उदयास आलेला आहे? महाराष्ट्रामध्ये भंडारा या जिल्ह्यापासून कोणता एक जिल्हा उदयास आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील भंडारा हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यापासून गोंदिया या नावाचा एक जिल्हा उदयास आलेला आहे. पुढचा प्रश्न, 545 ही खालीलपैकी कोणत्या सभागृहाची सदस्य संख्या आहे ते सांगायचं आहे. 545 एवढी खालीलपैकी कोणत्या सभागृहाची सदस्य संख्या आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 545 ही सदस्य संख्या जी आहे ती विधान परिषदेची एक सदस्य संख्या बनलेली आहे. पुढचा प्रश्न, जपानच्या महिला विद्यापीठाला खालीलपैकी कोणी भेट दिलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. जपानच्या महिला विद्यापीठाला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी भेट दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महर्षी कर्वे यांनी जपानच्या महिला विद्यापीठाला एक भेट दिलेली आहे. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या शहरात केलेली होती? महर्षी कर्वे यांनी पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या शहरात केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुणे या शहरामध्ये महर्षी कर्वे यांनी सर्वात पहिल्या महिला विद्यापीठाची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
या ठिकाणी मॅगलेव हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। मॅगलेव हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मॅगलेव हा जो आहे तो एक प्रसिद्ध ट्रेनचा प्रकार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वात जास्त वेगाने धावणारी ट्रेन खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे। जगामध्ये सर्वात जास्त वेगाने धावणारी खालीलपैकी कोणती एक ट्रेन आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। मॅगलेव ही जी ट्रेन आहे ती जगामध्ये सर्वात जास्त वेगाने धावणारी एक प्रसिद्ध सध्या ट्रेन बनलेली आहे। पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वात जास्त वेगाने धावणारी मॅगलेव ट्रेन ही कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? जगामध्ये सर्वात जास्त वेगाने धावणारी मॅगलेव ट्रेन ही कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। जगातील चीन हा जो देश आहे या देशाने मॅगलेव ही ट्रेन जगामध्ये सर्वात जास्त वेगाने धावणारी एक सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी सायनोफार्मा ही वॅक्सिन खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? सायनोफार्मा ही वॅक्सिन खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। सायनोफार्मा ही जी वॅक्सिन आहे ती कोविड-19 शी संबंधित असलेली एक वॅक्सिन बनलेली आहे। पुढचा प्रश्न, चोरीची सांस्कृतिक मालमत्ता ओळखण्यासाठी कोणता ॲप एक लॉन्च करण्यात आलेला आहे? चोरींची सांस्कृतिक मालमत्ता ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणता एक ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील। ID आर्ट हा जो ॲप आहे ते चोरींची सांस्कृतिक मालमत्ता ओळखण्यासाठी एक सुरू केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, चोरीची सांस्कृतिक मालमत्ता ओळखण्यासाठी ID आर्ट हा ॲप कोणी लॉन्च केलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। चोरीची सांस्कृतिक मालमत्ता ओळखण्यासाठी ID आर्ट हा ॲप कोणी लॉन्च केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। चोरींची सांस्कृतिक मालमत्ता ओळखण्यासाठी इंटरपोल यांनी ID आर्ट हा एक प्रसिद्ध ॲप लॉन्च केलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी मोत्सू महोत्सव भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? मोत्सू महोत्सव हे भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। भारतातील नागालँड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये मोत्सू महोत्सव एक साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न, भारतामध्ये ग्रामीण क्षेत्राकडून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या ठिकाणावर होत आहे ते सांगायचं आहे। भारतामध्ये ग्रामीण क्षेत्राकडून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या भागामध्ये होत आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। भारतामध्ये ग्रामीण क्षेत्राकडून शहरी क्षेत्राकडे एक स्थलांतर सर्वात जास्त वेगाने होत आहे। पुढचा प्रश्न, बाणकोट ही खाडी खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बाणकोट खाडी एक स्थित झालेली आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी वर फेकलेल्या वस्तूची गती खाली येताना कोणत्या कारणास्तव वाढत असते ते सांगायचं आहे। वर फेकलेल्या वस्तूची गती खालीलपैकी कोणत्या कारणास्तव त्यांची गती वाढत असते ते सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। वर फेकलेल्या कोणत्याही वस्तूची गती वाढण्याचे जे कारण आहे ते गुरुत्व आकर्षण हे एक प्रमुखाचे कारण बनलेले आहे। पुढचा प्रश्न, भारतातील तरंगती राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? भारतातील तरंगती राष्ट्रीय उद्यान हे खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। कोइबुल लामजो हे जे उद्यान आहे ते भारतातील तरंगते असलेले एक उद्यान बनलेले आहे। पुढचा प्रश्न, सायनोफार्मा ही वॅक्सिन कोणत्या देशाने तयार केलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। आणि सॉरी मित्रांनो या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाली, परंतु प्रश्न असा आहे, सायनोफार्मा ही वॅक्सिन कोणत्या देशाने तयार केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। जगातील चीन हा जो देश आहे या देशाने सायनोफार्मा ही एक वॅक्सिन सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या वॅक्सिनला फक्त 1 डोस देण्यासाठी मान्यता दिलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या वॅक्सिनला पहिला डोस देण्यासाठी मान्यता दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। सायनोफार्मा ही जी वॅक्सिन आहे या वॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने पहिला डोस देण्यासाठी एक मान्यता दिलेली आहे। पुढचा प्रश्न, पुलकित हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? पुलकित हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। पुलकित हा जो आहे तो सरोवराचा एक प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे। पुढचा
पुढचा प्रश्न, प्रसिद्ध असलेले पुलकित सरोवर 96% भाग जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रसिद्ध असलेल्या पुलकित सरोवराचा भाग 96% एवढा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या पुलकित सरोवराचा 96% पेक्षा जास्त भाग हा स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी आंतरराष्ट्रीय नद्यांमध्ये गणली जात नाही ते सांगायचं आहे मित्रांनो. पुढीलपैकी कोणती नदी आंतरराष्ट्रीय नद्यांमध्ये गणली जात नाही? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गोदावरी ही जी नदी आहे ती आंतरराष्ट्रीय नद्यांमध्ये एक न गणली जाणारी नदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जात असतो? प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा एक उपयोग केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी जिप्सम याचा एक उपयोग केला जात असतो. पुढचा प्रश्न, इंडियन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? इंडियन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आनंद मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आनंद मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची स्थापना कोणत्या देशात केली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. आनंद मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची स्थापना कोणत्या देशात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आनंद मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची स्थापना जगातील इंग्लंड या देशामध्ये एक केलेली होती. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर ही नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.